पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विल्होळी अंतर्गत विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे प्रथम नागरिक सरपंच जानकाताई चव्हाण, उपसरपंच भास्कर थोरात उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब आहेर यांनी दिल्ली प्रशिक्षणाविषयी माहिती दिली आहे। सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शाळेच्या वेळेत विकासांवरती चर्चा झाली आहे। पुढील 4 वर्षांचे नियोजन यावेळी करण्यात आले आहे। या नियोजनामध्ये आदर्श शाळा, पीएम श्री शाळा अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी संपूर्ण गाव, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक हे कटिबद्ध असून गावाचा विकास म्हणजे शाळेचा विकास हे सूत्र लक्षात घेऊन शाळेचा विकास करण्यासाठी संजय गायकवाड यांनी संपूर्ण वेळ देत आज शाळेसाठी ग्रीन जिम आणि शाळा देखभाल दुरुस्ती अंतर्गत भव्य काम केले। सदर काम पूर्ण झाल्यामुळे आज ग्रीन जिमचं उद्घाटन जानकाताई चव्हाण, भास्कर थोरात, संजय गायकवाड, बहिरू थोरात, पोलीस पाटील संजय चव्हाण, सदस्य किसन वैराट, शिक्षण तज्ज्ञ मनोहर भावनाथ, मीडिया संचालक दामोअण्णा गायकवाड तसेच सुभाष थोरात, लहानगेताई, सुवर्ण आचारी, मीरा वेणगुळे, चंद्रभागाताई कदम, रुपवतेताई, विविध मान्यवर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। सकाळपासूनच उद्घाटन प्रसंगी शैलजा समुद्रे, रुपाली शिंदे, पौर्णिमा गाडी यांनी रांगोळी काढून सुशोभीकरण केले। शाळेचा विकास कसा होत आहे याविषयी संजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी सर्व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन लाभले। प्रशांत शेवाळे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आहे। आपण आदर्श शाळेचे जे 13 मुद्दे होते त्या 13 मुद्द्यांअंतर्गत पहिला मुद्दा आपला त्यांनी दिलेला आहे ग्रीन जिम। आपल्या शाळेला ग्रीन जिम आलेली आहे, तरी सर्व शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये त्या उद्घाटन व्हावं अशी आपल्या आजच्या अध्यक्ष यांनी हे सांगितलं। सरपंच महोदयांना, उपसरपंच महोदयांना, सर्व सदस्यांना बोलवा आणि ग्रीन जिमचे उद्घाटन करा। ग्रीन जिमचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आरोग्य आणि शारीरिक दुरुस्ती याच्यामध्ये आपल्याला मॅडमचा वापर होणार आहे। याच्यासाठी आपण आज उद्घाटन करणार आहोत। नंतर दुसरा कार्यक्रम आपला असणार की वर्गखोल्यांची दुरुस्ती आपण केलेली आहे। वर्गखोल्यांच्या दुरुस्तीमध्ये जवळपास पीएमसी अंतर्गत सुद्धा भविष्यात आपल्याला 2 कोटी येणार आहेत। 2 कोटी रुपये आपल्याला त्यांनी सांगितलेली, तसं की सर्व माहिती मुख्याध्यापक मीटिंगला गेलेली होती दिल्लीला। 3 दिवस त्यांचं ट्रेनिंग होतं, तर ते आपल्याशी बोलतील। यानंतर सगळ्या विषयांना आपण उहापोह हात घालूया आणि पुढे कार्यक्रम सूत्र आदरणीय मुख्याध्यापक यांनी घ्यावं असं मी त्यांना। प्रथमतः आपल्या या केंद्र शासनाचे जे उपक्रम आहेत, आपल्या 13 बाबींवर आपल्या शाळा काम करत आहे। आदर्श शाळेची निवड झाल्यानंतर 13 बाबी पूर्ण करायच्या होत्या, त्या आपल्या ग्रामपंचायतीने आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या प्रयत्नाने 13 बाबींपैकी 10 बाबी आपल्याला पूर्ण झालेल्या आहेत। 3 बाबी आपल्याला त्यांची गरज नसल्यामुळे आपण त्या बाबी रद्द केलेल्या आहेत। परंतु आपल्या 13 बाबींमध्ये जो आपला क्रमांक पहिला आल्यामुळे पीएमश्रीचे गुणदान झालं आणि त्या पीएमश्रीच्या गुणदानामध्ये आपली शाळा निवडलेली, तालुक्याने निवडलेली नव्हती, परंतु जे गुणदान आपण ऑनलाईन भरलेलं होतं, जे उपक्रम दाखवलेले होते त्याच्यानुसार आपले गुणदान सगळ्यात जास्त भरल्यामुळे तिकडनं जिल्ह्यावर म्हणजे केंद्र शासनाकडून यादी आली की विल्होळीचं नाव त्याच्यात ॲड होऊन आलं। बाकीच्या ज्या शाळांची नावं यांनी घेतलेली होती त्या रद्द झाल्या आणि आपल्या नाशिक तालुक्यातून एकमेव विल्होळी शाळेचं नाव आलेले आणि पडताळणी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत झाली होती। ते म्हणजे यांनी मार्क भरलेले योग्य आहेत का नाही, दिंडोरी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी या ठिकाणी कणस साहेब येऊन पडताळणी करून गेले आणि ती गुणदान त्यांनी ते अहवाल गेला असेल आणि त्याच्यानंतर आपल्या शाळेची निवड झाली। हे भाग्याचं लक्षण समजतो आणि आपल्या या गावाचं एक शान आहे पीएम श्री। प्रत्येक म्हणजे पूर्ण भारतात 14,600 शाळांची निवड झालेली पीएम श्री अंतर्गत, त्याच्यात नाशिक तालुक्यातून आपली एकमेव शाळा आहे आणि या एकमेव शाळेचं प्रतिनिधित्व करायला मला योगायोगाने भारताचं मुख्याध्यापकांचं ट्रेनिंग लागलं दिल्लीला 19 तारखेला आणि त्या 19 तारखेमध्ये आपल्या शाळा जिल्ह्यात 26 शाळा आहेत पीएमसीमध्ये, पण तालुक्यातून एकच आहे आणि या 26 शाळांमधून त्यांचं प्रतिनिधित्व करायला मला चान्स मिळाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने। दिल्लीला मी आपल्या 26 शाळांचं प्रतिनिधित्व म्हणून माझी एक निवड झाली होती आणि ते 3 दिवस मी प्रशिक्षण पूर्ण करून आलोय आणि ते पीएमश्रीमध्ये आपल्याला 2 कोटी रुपये 5 वर्षात मंजूर केलेले त्यांनी आपल्या शाळेसाठी। मग त्या शाळेच्या भौतिक गरजा असोत, शैक्षणिक गरजा असोत,
लॅब असो, इतर जे शारीरिक शिक्षण, फिटनेस या बाबींवर तो खर्च राहील. तो काय असा आला पैसा मुख्याध्यापकाच्या ताब्यात दिला असं नाही. तो शासनाच्याच नियम निकषाद्वारे येणारे केंद्र सरकारने राज्य सरकारला ते पैसे पूर्ण पाठवून दिलेले. आता ते राज्य सरकार टप्प्याटप्प्याने आपल्याला ज्यावेळेस उपक्रम चालू होतील त्यांच्या नियम निकषांद्वारे टेंडर भरतील, त्यानुसार ते कामकाज घेईल आणि आपल्या शाळेचा जो विकास होईल. महाराष्ट्र समाचारसाठी गुलाब मणियार, नाशिक.